आपण पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। शिंदे शिवसेनेचे नगराध्यक्ष सौदागर यांचे पदग्रहण उत्साहात फुलांनी सजले। नगर परिषद कार्यालयात फटाके फोडून गुलाल उधळून स्वागत। नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। परंडा नगर परिषद निवडणुकीत थेट जनतेतून नगराध्यक्षपदी निवडून आलेले शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार जाकीर सौदागर यांनी दुसऱ्यांदा शुक्रवारी दिनांक 2 रोजी नगराध्यक्ष पदाचा कारभार स्वीकारला। फुलांनी नगर परिषद कार्यालय सजवले होते। येथील टिपू सुलतान चौकातून भव्य मिरवणूक काढून फटाके फोडून जेसीपी द्वारा फुले गुलाल उधळून स्वागत करण्यात आले। नगराध्यक्ष जाकीर सौदागर नगर परिषद कार्यालयाच्या प्रांगणात येताच प्रभारी मुख्याधिकारी सुरेखा कांबळे यांनी सौदागर यांचा स्वागत व सत्कार केला। नगर परिषद सभागृहात ही सर्व स्तरातून सौदागर यांचा जंगी सत्कार करण्यात आला। यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता अण्णा साळुंके, विकासरत्न प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत, प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामचंद्र घोगरे, रिपाई प्रदेश चिटणीस संजय कुमार बनसोडे, अनिल देशमुख, दिलीप रणभोर, दत्ता रणभोर, विशाल देवकर, राजकुमार देशमुख, मसरत काजी, माऊली गोडगे, वाजिद दखनी, मतीन जिनेरी आदीसह आजी माजी नगरसेवक नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते। पदभार स्वीकारताना नगराध्यक्ष जाकीर सौदागर म्हणाले की मी जे निवडणुकीमध्ये मतदारांना आश्वासन दिले ते मी पूर्ण करणार। तसेच माझ्या घराचे दरवाजे सर्वांसाठी सदैव खुले असतील आणि माझा फोन सामान्य जनतेसाठी 24 तास उपलब्ध असेल। सेवा, संवाद आणि समर्पण हेच माझे कर्तव्य असल्याचे म्हटले। सरफराज भाई नगर सेवक सरफराज कुरेशी या ठिकाणी आपल्या पक्षाचे जिल्हा प्रमुख माननीय दत्ता साळुंके या उपस्थित झालेले आहेत। त्यांचा सत्कार सरफराज कुरेशी यांचा सत्कार तसेच आमचे नेते सावंत साहेबांचे खंड समर्थक या ठिकाणी घोगरे सरांचा या ठिकाणी सत्कार होत आहे। मोहसिन सौदागर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा। यानंतर शफी पठाण यांच्यातर्फे नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांचा सत्कार करण्यात येत आहे। त्यांनी त्यांचा सत्कार करावा। शफी पठाण यांच्यातर्फे नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांचा सत्कार करण्यात येत आहे। नजीम पठाण, नवाज शेख हे त्यांचा सत्कार करत आहेत। अंदर जाना अंदर जा यानंतर आमच्या तरी मी प्रयत्न केल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो, एवढं बोलतो आणि शेवट जाता जाता बोलतो परंड्या शहराच्या मतदार आणि बंधू आणि भगिनींनी मला विजय केलं त्याबद्दल मी अजून बी मनापासून त्यांचा आभार मानतो। आणि जाता जाता सांगतो की माझ्या दाराचे बंगल्याचे दार रात्रंदिवस उघडे राहतील, रात्रंदिवस उघडे राहतील। काळजी करू नका मित्रांनो, रात्रंदिवस उघडे राहतील तुमच्यासाठी। कधीही फोन करा आणि कधीही घरात घरी या, करणार नाही आणि लोकांचे काम केल्याशिवाय राहणार नाही एवढं बोलतो आणि माझे दोस्त संपवतो। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी महाराष्ट्र प्रतिनिधी हारून शेख।